महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातले सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना विधानसभेत रमी खेळण्याचं प्रकरण अखेर भोगलंच. खरं म्हणजे त्यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं मंत्री कोकाटे चर्चेत होते. आपल्याकडे म्हण आहे की जीवावरचं बोटावर निभावलं. तसं माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत म्हणता येईल की मंत्रिपद जाता जाता वाचलं आणि खाते बदलावर निभावलं. या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, माणिकराव कोकाटेंना रमी खेळल्यामुळं कृषी मंत्रिपद सोडावं लागलं आणि आता क्रीडा खात्याचं मंत्री व्हावं लागलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. मंडळी, माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून घेतल्यानं आता पुन्हा ते चर्चेत आले. विशेष म्हणजे कृषी खात्याचा कार्यभार काढून घेतल्यानंतर त्यांना क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून असंतोष व्यक्त झाला. परंतु जेव्हा लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटून छावा संघटनेच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं आणि त्यांच्या समोर पत्ते टाकत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर मात्र कोकाटेंच्या रमी खेळण्याच्या कृत्याचा तीव्रतेनं निषेध नोंदवला गेला. या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकार तर बदनाम झालंच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना देखील जनतेच्या प्रश्नांचा आणि रोषाचा सामना करावा लागला. परिणामी कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र कोकाटे यांनी अजित पवारांना भेटून पुन्हा असं वर्तन होणार नाही असा शब्द देऊन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळं रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं. पण जनतेची होणारी टीका पाहता त्यांचं खातं बदलण्यात आलं. आता त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार दिलाय. त्यावरूनही कोकाटे ट्रोल होत आहेत. त्यासंबंधीचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. आता राज्यातल्या युवा पिढीला तुम्ही रमीचा खेळ शिकवा, त्यातले तरबेज खेळाडू घडवा वगैरे वगैरे असे विनोद किंवा मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोक काय करतील त्याचा नेम नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की माणिकराव कोकाटे हे राजकारणात काही नौखे नाहीये. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 5 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. त्यामुळे राजकारणाचा त्यांना भरपूर अभ्यास आहे, अनुभव आहे. मात्र बदलत्या राजकारणाला समजून घेण्यात ते कमी पडताना दिसत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून, त्यांच्या थिंक टँककडून त्यांना योग्य माहिती पुरवली जात नसावी असं वाटतं. तुम्हाला सल्ला देणारे कोण आहेत, तुम्हाला अपडेट राहण्यासाठी माहिती देणारे कोण आहेत आणि ते कसे आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आणि आताच्या राजकारणात तर त्याची गरज प्रचंड आहे. मगाशी मी म्हटलं की सध्याच्या बदलत्या राजकारणाचं आकलन करण्यात माणिकराव कोकाटे कमी पडतात. अन्यथा इतक्या वेळी त्यांच्यासारख्या अनुभवी राजकीय नेत्यांकडून वाह्यात आणि वादग्रस्त वक्तव्य झाली नसती. शिवाय सभागृहात रमी खेळण्याची चूक देखील त्यांनी केली नसती. माणिकराव कोकाटेंना राजकारण चांगलंच कळतं. त्यांना राजकारण कसं करावं हे शिकवण्याची गरज नाही, कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळेच तर जेव्हा अजित पवारांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षात शरद पवारांच्या विरोधामध्ये बंड केलं, तेव्हा माणिकराव कोकाटेंनी सत्तेत सहभागी होण्याला प्राधान्य देत अजित पवारांची साथ दिली. त्यांना बक्षीस देखील मिळाली. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असलेलं कृषी खातं त्यांना मिळालं. मंत्री झाल्यापासून कोकाटे कायम चर्चेत आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून शेतकरी हा अत्यंत संवेदनशील घटक आहे आणि केवळ सरकारच नाही तर राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही शेती आणि शेतकरी हे अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्यांविषयी अथवा शेतीविषयी चुकीचं वक्तव्य केलं गेलं तर त्याची जबर किंमत म्हणजे राजकीय किंमत संबंधितांना मोजावी लागली आहे. हा इतिहास आहे, म्हणजे त्याला इतिहास सुद्धा साक्षी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार देखील
कांद्याच्या दरावरून कोसळलं होतं. अगदी फार लांब कशाला, कांद्याला भाव न मिळाल्यामुळं त्याचे पडसाद 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाले. कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. आणि माणिकराव कोकाटे हे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्या सिन्नर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना शेतकरी आणि शेती यांची राजकीय किंमत चांगली ठाऊक आहे. तरी देखील माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकरी आणि शेतीविषयीचे वादग्रस्त वक्तव्य केली गेली. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता. त्याची आठवण शेतकऱ्यांनी करून दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावेळी राज्यभर सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य हे कोणत्याही राजकीय नेत्याला वा पार्टीला परवडणारं नसतं. त्यामुळं तर शेती संबंधी विषयावर बोलताना शब्द जपून वापरायला हवेत. त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचा रोष हा परवडणारा नसतो. हे कमी होतं की काय म्हणून पावसाळी अधिवेशनामध्ये माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सभागृहात चर्चा सुरू असताना आपल्या राज्याचा कृषी मंत्री जर रमी खेळत असेल तर ते कोणाला आवडेल? सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू असतं. त्यामुळं कॅमेरात कधीही तुम्ही दिसू शकता याचं भान प्रत्येक सदस्याला, आमदाराला असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं, ज्याचा उल्लेख मी आता केला, की बदललेल्या राजकारणाचं आकलन हे प्रत्येक राजकीय नेत्याला करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणातला सुसंस्कृतपणा आता संपलेला आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षातले असा वा विरोधक असा, कधी तुमच्यावर ट्रॅप लागेल आणि त्यातून तुमचे उद्योग जगासमोर येतील याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहा, बोलताना काळजी घ्या आणि हे करावंच लागेल. आता माणिकराव कोकाटेंनी झालेल्या प्रकरणातून धडा घ्यावा आणि राज्यातील युवा पिढी क्रीडा विश्वामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव कसे उंचावेल यासाठी काम करावं. खेळाडू घडवावे ही अपेक्षा आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण अवश्य लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.